नागपूर विभागाला की आपण चौकशी करावी, स्पॉटवर जाऊन व्हिजिट घेऊन चौकशी करा आणि आम्हाला त्याची पोच अजून अनेक या ठिकाणी मला दिसतात पत्रव्यवहार म्हणजे खरं म्हणजे आता म्हटलं तर याच्यामध्ये आम्ही गावठाण विस्तारासाठी आमचा एक पाऊल आहे, पुढे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गावाला एक कायदेशीर खेळाचं मैदान असो, ओके. त्याच्यामध्ये कायद्यामधून आपल्याला एक कायदे म्हणजे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. आता बघा येणाऱ्या कालामध्ये नैना असेल, हो, हो. हे जेव्हा प्रोजेक्ट सुरू होतील त्यावेळी काय होणार आहे की सरकारी जमिनी ह्या सर्व त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जातील, त्याचा अंदाज राहणार नाही. कारण आज आपण जर ह्या मंजूर करून घेतल्या तर उद्या आपल्या येणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत. कारण जे आता खेळाचं मैदान आहे हे एकदा ज्या फॉरेस्टच्या काही जमिनी असतील, सरकारी जमिनी असतील, आणि सरकारी जमीन देणं हे आपल्या सरकारकडून मान्य करून घेणे कायदेशीर हक्क आहे. आपण कारण रहिवासी आहोत ना इथले, हा आपला हक्क, आणि आपला हक्क आपण का सोडायचा, माझा मत आहे, का सोडायचा. त्यासाठी आपण सरकारकडे निवेदन करणार आहोत. निवेदन केलंय, त्यांच्यावर हे उत्तर त्यांचं आलेलं आहे की आपण जो कागदोपत्री व्यवहार आहे पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदचा आपण या घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे. बरं, ही सगळी तयारी म्हणजे निवडणुकीच्या साठीच करत होता का अगोदर, की हे डोक्यात नव्हतं अजिबात? नाही, आता आमची तयारी तर 2022 मध्ये झाली होती. 22 मध्ये सुरू अशी झाली का त्यावेळी मला आम्ही एवढ्यापर्यंत येऊ याचा अंदाजही नव्हता. ओके. त्यावेळी सुरुवात अशी झाली की माझी मुलगी मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती, आणि तिथे मला सदस्य म्हणून, शालेय कमिटी सदस्य म्हणून काम करणार. त्यावेळी समस्या काय होती का तिथे 2 शिक्षक नव्हते. ही सरकारची आपण समजू शकतो